माझं लग्न ज्योतिराव नावाच्या माणसाची झालं आणि मला हळूहळू कळायला लागले की ज्या माणसाची माझं लग्न झाले ना तो काय साधा साधा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूरज आहे। त्या काळी बाईने उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती। बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर आणि आपल्या घरातली माणसं बरी, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा विचार हा एकच ध्यास ज्योतिरावांच्या मनात होता। पण एकदा ज्योतिराव शिक्षण ते त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचाच प्रचार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड द वुमेन फर्स्ट बिकॉज विल बी एज्युकेटेड, पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच निघू देत नाही। सो बॅड मिस्टर फुले। अन झालं ते घरी आले की माझ्या हातात पाटी पेन्सिल देत मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार। अन झालं इथून माझा अभ्यास सुरू। काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, हाच ध्यास। अन मी लिहू लागले, वाचू लागले, अन हळूहळू मी काव्य सुद्धा साठी पहिली शाख आली आणि तिथली पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका मी झाले। शेळपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, शेळपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण हा वाघासारखं जगलात ना तर नाव होईल, पण हा वाघासारखं जगलात ना तर नाव होईल। पण समाजाचं मात्र एक वेगळे चल, धर्म बुडाला, अरे धर्म बुडाला म्हणून कोलेकोई सुरू होती। इतका तकला तो असू शकतो का बरं हा धर्म? अगं तेवढे कुठं का निघालीस? तुला ते शिक्षण पाहिजे आहे की तुझे अब्रू? कदाचित त्यालाही माहित नसावं की आम्ही ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत। अशी घेतली सनकनाने त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं, आता आलास, थोबड फुटले, पण दुमार जर आलास ना तुझ्या रक्ताने अख्खी धरती रंगले। स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो, ती नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेली आहे। अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं, तिचा नवरा मेला त्यात तिची काय चूक? इंग्रज सरकारनं काशीबाई हिच्या मुलाला दत्तक घेतलं, म्हणजेच यशवंताला। त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं। आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। काकीत गाठ येऊन लोक धडाधडा मरू लागली। तेव्हा आम्ही यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्याला पुण्यात एक हॉस्पिटल उभारायचं आहे। तेव्हा यशवंतानं पुण्यात हॉस्पिटलही उभारलं। तिथे आम्ही प्लेग म्हणजे ज्या रुग्णांना प्लेग झालाय त्यांचा उपचार करत होतो। प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो कधी ना कधी मला होणारच होता, पण मुळीच मी जगले समाजासाठीच ना। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।